नमस्कार मित्रांनो, आपण परफेक्टपणे बाय किंवा सेल करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट एंट्री कशी घ्यायची हे आपण याच्यामध्ये दाखवणार आहोत. कारण की आमचं ध्येय आहे साध्या पद्धतीने पैसा कसा कमवायचा याबद्दलची माहिती आम्ही या चॅनलवर देत आहोत. लॉस नाही तर फक्त प्रॉफिट हा आमचा उद्देश आहे. तुम्हाला कायम प्रॉफिटमध्ये राहायचं असेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रॉफिटमध्ये येणारे सर्व व्हिडिओ अपडेट लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, वेळ न घेता आपण तुमच्या समोरच्या स्क्रीनवर बारीक लक्ष द्या आणि आपण आता ह्याच स्क्रीनवर परफेक्टपणे एंट्री पंच करणार आहोत. चला वेळ न घालता मित्रांनो, मी छोटीशी ट्रेन लाईन टाकतो आणि ट्रेन लाईन टाकून आपण पाहूया एंट्री भेटते की नाही. मित्रांनो, मी अशी एक छोटीशी ट्रेन लाईन टाकली आणि या ट्रेन लाईनच्या वर आपल्या बाय साईडला बसायचं आहे. कुठून? इथून वर बाय साईडला बसायचं आहे आणि इथून खाली आपल्याला सेल साईडला एंट्री पंच करायची आहे. पण वेट आणि वॉच करायचं आहे. कोणत्या दिशेला मोमेंटम भेटते हे आपण पाहणार आहोत. यस, पाहू आपल्याला एंट्री भेटते का नाही. आणि एंट्री भेटल्याबरोबर आपण एंट्रीला हात घालणार आहेत. ते पण परफेक्टपणे एंट्री पंच करणार आहोत. कारण की एंट्री चुकीची पडली तर आपण मार्केटमध्ये दुपकून घेतल्याशिवाय राहत नाहीत. त्यासाठी आपला वेट आणि वॉच करणं खूप गरजेचं असते. त्यासाठी आपण वेट आणि वॉच करणार आहोत आणि नंतरच आपण एंट्रीचा पंच करणार आहोत. कारण की आपल्याला मार्केटमध्ये दुपकून घ्यायची नाही, तर आपण मार्केटमध्ये पैसा अर्निंग करायचा आहे. कारण आपल्याला मार्केटमध्ये पैसा लावायचा आहे. त्यासाठी पैसा लावत असताना आपल्याला 10 वेळेस विचार करणं खूप गरजेचं आहे. एक वेळेस आपला सेटअप तयार झाला आणि सेटअप तयार झाल्याबरोबर मग ज्यावेळेस सेटअप पूर्ण तयार झाला त्यावेळेस आपण डोळे झाकून एंट्री पंच करू शकतो. तोपर्यंत आपण एंट्री पंच करत नाही. त्यासाठी आपल्या वेट आणि वॉच करणं खूप गरजेचं असतं. मग जर आपल्या कॅन्डलचा अभ्यास नसेल, ट्रेंड लाईनचा अभ्यास नसेल, सपोर्टचा अभ्यास नसेल, मार्केट साईडवेज चाललंय ह्याचा अभ्यास नसेल तर आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने टिकू शकत नाही. तर हे लाईव्ह शेअर मार्केट मराठी ह्याच्या डीपमधल्या गोष्टी तुम्हाला हळूहळू सांगत चालत आहे. कारण की मुलं कुठं लॉस होतात ह्या सर्व गोष्टीचं आम्ही नियोजन पाहत आहोत. त्याच्यासाठी आपण प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. टार्गेट कसं घ्यायचं, एसएल कुठं द्यायचा, एंट्री एक्झिट कुठं घ्यायची, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तर प्रत्येक व्हिडिओ आमची एंट्रीची असणार आहेत. ॲव्हरेजशी आम्ही दाखवत नाही आणि परफेक्ट एंट्री घेऊन दाखवतो. कारण की आमचं एक व्हिजन मिशन खूप मोठं आहे. ह्याच्यामध्ये आतापर्यंत काही बरेचसे मुलं आमच्यासोबत राहतात, चालतात. त्यासाठी ते मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अर्निंग करावं हा आमचंच वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्केटमधून पैसा कमावा हे आमचं एक व्हिजन मिशन आहे. कारण की आम्हाला लवकरच लाखो लोकांपर्यंत पोहोचायचं आणि करोड लोकांपर्यंत जायचं आहे. कारण की जे तुम्हाला आवश्यक पाहिजे ते आवश्यक देण्याचं काम लाईव्ह शेअर मार्केट मराठी चॅनल करत आहे. त्यासाठी तुमचा आम्हाला सपोर्टची गरज आहे. तुम्ही एक लाईक केली, एक कमेंटमेंट केली आणि आम्हाला सबस्क्राईब केले तर आम्हाला आणखीन उत्साह येतोय. आणि नवीन स्ट्रॅटेजीनुसार साध्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला बाय किंवा सेल करता येईल, कशा पद्धतीने तुम्हाला एंट्री पंच करता येईल, हे छोट्या गोष्टी आम्ही सांगण्याचं काम करत आहोत. ते पण ॲक्च्युअल परफेक्टपणे. सर म्हणतात तुम्ही ह्या ठिकाणी सेलसाठी एंट्री का पंच घेतली नाही. मित्रांनो, ह्यासाठी आम्ही एंट्री पंच करत नाही. कारण इथून मार्केट रिव्हर्सल झालं, आम्ही या 50% रिट्रेसमेंट येते की नाही आम्ही पाहत असतो. आणि इथून आम्ही नंतर बाय साईडला बसतो आणि पहिलं टार्गेट आम्ही हे लावून घेत असतो. आम्ही ह्याच्यामध्ये सेल साईट एंट्री पंच करत नाहीत. कारण की आम्ही असं समजून घेतो हा आम्हाला कितीपर्यंत खाली बाउन्स येऊ शकतो हा आम्ही याचा विचार करतो. नंतर डिसिजन घेतो बाबा बाय साईडला बसायचं आहे का नाही. हा इथे एक मार्बुजी कॅन्डल दाखवली ती आम्हाला, रिव्हर्सल मार्बुजी कॅन्डल. कुठं मित्रांनो, एक रिव्हर्सल मार्बुजी कॅन्डल. ही रिव्हर्सल म्हणजे खाली जाणारा ट्रेड, म्हणजे ते मार्केट रिव्हर्सल जाणार आहे, मार्केटतून पुन्हा खाली पडणार आहे. याच मित्रांनो पाहू आपला एंट्री भेटते की नाही. आता एंट्री भेटली तर आपण 100% सेल साईडला बसणार आहोत. मी एक छोटासा सपोर्ट लावतो.
म्हणजे काय होईल, कन्फर्म एंट्री घेता येईल आपल्याला. येस मित्रांनो, आता हे तुटलं तर आपण सेल साईडला बसणार आहोत. येस, आता आपण सेल साईडला बसणार आहोत. हे तुटलं तर कोणचं, आपण हे तुटलं तर सेल साईडला बसणार होतो, परंतु हे तोडलं नाही. कारण की ह्या करन्सीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी लक्षामध्ये घेऊन आपल्या मार्केटमध्ये चलावं लागतं. आम्ही तुटलं की लगेच बसत नाही, तर थोडं 1-2 सेकंद आम्ही वेट करतो, की नेमकं कॅन्डल करते का ह्याचं नियोजन करतो. नंतर आम्ही एंट्री पंचे घेण्याचा प्रयत्न करतो. येस, पाहू आपण मार्केट बाय साईडला आहे का सेल साईडला. मी तुम्हाला सांगितलं 50% रिट्रेसमेंट आली तर आपण बाय साईडला इथून बसू शकतो. पण एक संकेत दाखवला होता इथं, मार्बोजी कॅन्डल होती. मार्बोजी कॅन्डलचा नेम असतो रिव्हर्सल ट्रेड, म्हणून इथे एक झोन दाखवला होता. म्हणून तुम्हाला मी हे ठिकाणी म्हणतो, आपण हे तुटलं तर आपण सेल साईडला एंट्री पॉईंट चेक करणार आहोत. पाहू आता इथून ट्रेड लाईन तोडते, पण कॅन्डल ट्रेड लाईनच्या वर क्लोज झाली नाही, तर आपल्याला वेट आणि वॉच करायचं. आता दोन्ही साईडला आपण कन्फ्युजन मध्ये आहोत. आपल्याला सध्या दोन्ही साईडला बसता येत नाही. मार्केटचा मूड कोणत्या दिशेला चालला हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही दिशेला आता बसू शकत नाही. सध्या मार्केटचा मूड 1 मिनिटावर बाय साईडला मूड आहे, परंतु मार्केट काय आहे, एका रेंजमध्ये चालू आहे. आता इथं काय एका रेंजमध्ये, आता काय एका रेंजमध्ये असताना इथं 5 कॅन्डल तयार होतील छोट्या छोट्या, तेव्हाच 5 कॅन्डल तयार होतील आणि 6व्या कॅन्डलचा विकून ज्या साईडला चालेल त्या साईडला आपण बसू शकतो. नंतर म्हणजे माइंडसेट तयार होऊ शकतो आपला, मार्केट ह्या दिशेला जाण्याची संकेत आहे. एक तर आपल्या मूळमावरच्या खाली प्रेस झाली आणि आरएस आपल्या ट्रेंड लाईनच्या खाली आरएस आले, ह्याचा अर्थ मार्केट इथून रिव्हर्सल फिरण्याची संकेत दाखवत आहे. परंतु हा मी सपोर्ट लावलेला आहे, हा सपोर्ट तुटत नाही तोपर्यंत आपण एंट्री सेल साईडला पंच करू शकत नाही आणि बाय साईडला हे तुटल्याशिवाय आपण बाय साईडला बसू शकत नाही. येस, कन्फर्म झालं. मग त्यासाठी आपलं वेट आणि वॉच करणं खूप, मार्केटमध्ये वेट आणि वॉच करणं खूप गरजेचं आहे. वेट नाही केला तर आपण आपली दुपकून घेतल्याशिवाय राहत नाही. तर त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये ज्यावेळेस उतरतात त्यावेळेस तुम्हाला एंट्री कुठं घ्यायची, एसएल कुठं द्यायचा, टार्गेट कशा पद्धतीने घ्यायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत लक्षामध्ये येत नाहीत तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकत नाहीत. जर आपल्याला चांगल्या पद्धतीने अर्निंग करायचं असेल, चांगल्या पद्धतीने ग्रोथ करायचं असेल, तर आपल्याला मार्केटमधल्या सर्व गोष्टी अनालिसिस येणं आवश्यक आहेच. हे अनालिसिसचं काम लाईव्ह शेअर मार्केट देत आहे. आरएस काय असते, टॉकिशिस काय असते, मूव्हिंग ॲव्हरेज काय असते, डेली गप्पी काय असते, बॉलिंग बँड काय असते, हँडल कप काय असतो, डबल बॉटम काय असतो, यन पॅटर्न काय असते, रायझिंग काय असते, मार्केट झोनमध्ये कशा पद्धतीने चालते, या सर्व गोष्टीचं डीपमध्ये नॉलेज हळूहळू देत चालणार आहे तुम्हाला. यस, ह्याच्यात काही शंका नाही. पाहू मित्रांनो, शक्यतो बाय साईडला मोमेंटम देण्याची संकेत दाखवत आहे. यस मित्रांनो, आपण थोडा वेट आणि वॉच करूया. आता एक स्प्रिंग टॉप बनवला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. इथे एक छोटासा बुलिश स्प्रिंग टॉप म्हणजे काय असतं मित्रांनो, सेम बॉडी, सेम वीक आणि सेम बॉडी. हा वीक तुटला तर आपण बाय साईडला आता बसणार आहोत. यस, कन्फर्म बाय साईडला बसलो आहोत आपण. यस मित्रांनो, आता इथून बाय साईडला आपण एंट्री पंच करणार आहोत. यस, बाय साईडला एंट्री पंच केलेले आहे आपण. आता इथून मागे सरकायचं नाही. आपण पहिला एसएल कुठे देणार आहेत, एसएल आपण एसएल ह्या ठिकाणी एसएल देणार आपण, याच्या खाली. सॉरी, एसएल आपला एसएल इथं राहणार मित्रांनो. सर म्हणतात तुम्ही एवढा खाली एसएल का दिला, याचं रिजन सांगतो तुम्हाला. मी एसएल मॉडिफाय करून घेतो आधी आणि टीपी पण लावून घेतोय. केव्हा एसएल येत असताना आपण थोडा एसएल केव्हा मोमेंटच्या थोडा एखाद्या दिवस मोठा होऊ शकतो, कारण की मार्केटचा मूड कशा दिशेने आहे त्या दिशेने आपल्याला एसएल ही पण देता आला पाहिजे. एक्झॅक्ट
देता आला पाहिजे, त्यासाठी आपण या ठिकाणी एशियल दिलं आहे. एशियल माझा आणि जवळ पडला आहे, एशियल आणि थोडा खाली असणं आवश्यक आहे. मी एशियल आणि थोडा खाली करून घेतो. एशियल ह्या ठिकाणी एशियल येणं आवश्यक आहे माझा. या ठिकाणी एशियल मी परफेक्ट देतो. एशियल गेला तरी चालेल आता माझा, कारण की आपण परफेक्टपणे एंट्री पंच केलेली होती. आणि परफेक्टपणे म्हणजे आता आपण एंट्री कशाप्रमाणे एंट्री पंच केली मित्रांनो, कोणताही पॅटर्न बनवला होता. मी आता ट्रेंड लाईन साईडला काढून घेतो. यस, आता इथं स्प्लिंग टॉप बनवला होता. स्प्लिंग टॉपचं तुम्हाला हे सांगितलं मी, हे ब्लूश स्प्लिंग टॉप बनवला होता. आणि स्प्लिंग टॉपचा विक तुटल्यानंतर आपण बाय साईडला बसलो होतो. आणि दुसरा एक मुद्दा होता, एक छोटीशी अशी ट्रेंड लाईन टाकली होती आपण, ती पण ट्रेंड लाईन तुटून ओव्हर कॅन्डल क्लोज झाली होती. ह्या दोन कारणामुळं आपण मार्केटमध्ये बाय साईडला एंट्री पंच केली होती. यस, नो प्रॉब्लेम. पाहू आता आपलं टार्गेट हिट होतं की नाही. टार्गेट कुठं द्यायचं आपलं पहिलं, आपलं टार्गेट पहिलं टार्गेट आपलं एशियल, हा ठिकाणी एशियल राहणार आपला. यस, सॉरी टीपी या ठिकाणी राहणार आपला. आपण टीपी लावून घेतो. काय प्रॉब्लेम आहे, टीपी आपण या ठिकाणी टीपी लावून घेतोय. येस मित्रांनो, टीपी वगैरे सर्व गोष्टी आपण लावून घेतल्या आहेत आणि कन्फर्मपणे लावलेल्या आहे. आता वेट आणि वॉच करायचं आहे. आता इथून मार्केट चांगल्या पद्धतीने आपल्या टार्गेटपर्यंत जाणार आहे. आपण या ठिकाणी एशियल दिला आहे, कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी आपण एशियल दिला, या ठिकाणी टीपी दिला. मग आपला टीपी हिट होतो का नाही हे आता आपण ह्या तुम्हाला लाईव्ह ट्रेडमध्ये दाखवत आहोत. कारण की आपण स्प्लिंग टॉपनुसार एंट्री पंच केली होती आणि एंट्री पण परफेक्ट दाखवली होती. स्प्लिंग टॉपचा एक नियम आहे, एक वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत आम्ही स्प्लिंग टॉपचा खूपपणे अभ्यास केला. ज्यावेळेस कंटिन्यू ट्रेडमध्ये स्प्लिंग टॉप म्हणजे सेम बॉडी सेम म्हणला तर तिथं माणसं काय करतात, आपलं प्रॉफिट काढून बाहेर पडतात. पण तिथून एखादा विक तुटला तर मार्केट तिथून चांगल्या पद्धतीने मोमेंटम वर देत असतं, किंवा सेल साईडला मोमेंटम असेल त्याच्यामध्येच एक स्प्लिंग टॉप बनवला तर मार्केटतून रिव्हर्सल खूप चांगल्या पद्धतीने जात असतं. हे छोट्या छोट्या गोष्टी तोपर्यंत तुमच्या लक्षामध्ये येत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकत नाही. त्यासाठी आम्ही लाईव्ह शेअर मार्केट मराठी चॅनल हे तुम्हाला साध्या पद्धतीने शिकवत आहे, साध्या पद्धतीने माहिती देत आहे आणि सोप्या भाषामध्ये माहिती देत आहे. ह्याच्यात काही शंका नाही. आता आपल्याला वेट आणि वॉच करणं खूप गरजेचं आहे. आपण एंट्री कशामुळे घेतली होती, आपण स्प्लिंग टॉपनुसार एंट्री घेतली होती आणि ट्रेंड लाईन तुटल्यानंतर आपण एंट्री पंच केली होती. आता त्याच्यानुसार आपलं टार्गेट हिट होतं का नाही ह्या सर्व गोष्टी पाहणं आपले आवश्यक आहे. आपण सध्या मोहीम आवडीच्या खाली प्राईस होती, परंतु मोहीम आवडीच्याही प्राईस केली होती. आपल्याला 2 डिसिजन भेटले होते, सॉरी 3 डिसिजन भेटले होते. एक मोहीम आवडीच्यावर प्राईस गेली होती, एक ट्रेंड लाईनला क्रॉस केलं होतं आपल्या, आणि तिसरा पॅटर्न होता स्प्लिंग टॉप. ह्या तिन्ही गोष्टीचं मिलन तयार झालं त्यावेळेस आपण एंट्री पंच केली होती. आता ही एंट्री परफेक्टपणे आपल्याला टार्गेट देणं त्याचं काम आहे. तिने परफेक्टपणे आपल्याला टार्गेट दिलंच पाहिजे, कारण की ज्यावेळेस आपण परफेक्टपणे एंट्री पंच करतो ना त्यावेळेस मार्केटचा मूड कोणत्या दिशेला होता या सर्व गोष्टी पूर्ण आपण एंट्री पंच केली होती. यस, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये आल्या पाहिजे. मार्केट कोणत्या दिशेने चाललं, काय झालं, या गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये अर्निंग करू शकत नाही. किंवा 5 मिनिटाच्या चार्ट कोणत्या दिशेने चालला हे पण लक्षात घेतलं पाहिजे. सध्या आपण 1 मिनिटाच्या चार्टवर आहोत. आपण 1 मिनिटाच्या चार्टवर नुसार आपण एंट्री पंच केली होती आणि हा एंट्रीनुसार आपण बाय साईडला बसलेला आहोत. पाहू आपला एसएल जातो का टीपी हिट होतोय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये परफेक्टपणे पाहणार आहे. एसएल हिट झाला तरी बी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणारच आहे आणि टार्गेट हिट झालं
तरी पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणारच आहे, ह्याच्यात काही शंका नाही आहे. यस, मग ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण उतरवतोय त्यावेळेस आपल्या ट्रेंड लाईनचा खूप अभ्यास असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ट्रेंड लाईनचा अभ्यास करून आपण मार्केटमध्ये उतरवतो त्यावेळेस ट्रेंड लाईन थेट ट्रेंड लाईनवर एखादी पॅटर्न बनवला तर आपण ट्रेंड लाईनवर खाली एशियल लावतो, वरी टार्गेट लावून घेतो. पण थेट ब्रेकआउट केव्हा होतो हे आपल्याला समजून येणं खूप गरजेचं आहे. डबल बॉटम तयार होतो ते एखादा फेक ब्रेकआउट केव्हा होतो हे पण समजणं गरजेचं आहे. फेक ब्रेकआउटच्या पाठीमागचं काय रिझन असतं मित्रांनो, तो रिझन मी पुढच्या व्हिडिओमध्ये 100% सांगणार आहे. कारण की प्रत्येक गोष्टीचं रिझन असतं. आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचं रिझन कशा पद्धतीने असू शकतं या सर्व गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं असतं. यस ओर नो? यस ना? यस मित्रांनो, पाहू आपलं टिफी किती वेळात हिट होते हे आपण पाहणार आहोत. कारण की मार्केटने तर एक ट्रेड दाखवायचा प्रयत्न करत आहे पण आपला एशियल जाणार नाही. कारण की आपण एंट्री चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे आणि सर्व गोष्टी आपण पाहून एंट्री पंच केली होती. तर RS कोणत्या ठिकाणी होता, टॉकिश कोणत्या ठिकाणी आहे, आम्ही 4 गोष्टी पाहून एंट्री पंच करतो आणि शक्यतो आम्ही एखाद्या वेळेस एशियल देण्याचा प्रयत्न करतो. यस ओर नो? यस. मग ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये एंट्री पंच करतो त्यावेळेस आपल्याला स्कॅनरचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये बॉलिंग इव्हेंट काय असतं ह्याचाही अभ्यास असणं गरजेचं आहे. ड्रेल गप्पी काय असते किंवा आम्ही तुम्हाला ड्रेल गप्पी कसा ट्रेंड पंच करायचा तो पण अनालिसिस लवकर आणतोय. आणि बरेचसे लोक मला ड्रेल गप्पी काय असते हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. पण ज्यावेळेस आपण ड्रेल गप्पी वापरतो त्यावेळेस मी चांगल्या पद्धतीने आपल्या मोमेंटम कॅप्चर करता येतात. यस, किंवा मोहीम ॲव्हरेजवरही एंट्री आपण चांगल्या पद्धतीने कॅप्चर करू शकतो. परंतु मोहीम ॲव्हरेजच्या काही थेऱ्या छोट्या छोट्या ती आपल्याला समजून येणं खूप गरजेचं आहे. यस ओर नो? मग जोपर्यंत आपल्या छोट्या छोट्या थेऱ्या समजून येत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही. मग ह्याच थेऱ्या समजून घेण्यासाठी लाईव्ह शेअर मार्केट चॅनल हे तुम्हाला शिकवत आहे, समोर दाखवत आहे. आपण बाय साईडला बसलेलो आहोत. आपण इथून BUY बाय साईडला बसलेलो आहे. आपली एंट्री स्केलिंग टॉप झाली. आज स्केलिंग टॉपचा वीक तुटल्यानंतर आपण बाय साईडला बसलो होतो आणि टार्गेट हे लावलं होतं. यस, ह्याच्यात काही शंका नाही आहे. भाऊ आपण 200 पॉईंटचा टार्गेट इथं लावलेला आहे. भाऊ आपला टार्गेट हिट होतं का नाही, कारण की जोपर्यंत आपण टार्गेट हिट होत नाही तोपर्यंत आपण बाहेर पडत नाहीत मार्केटमधून. ज्यावेळेस सर्व गोष्टी परफेक्टपणे असतील ना त्यावेळेस मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला अर्निंग करता येतं. चांगल्या पद्धतीने आपल्या मार्केट समोर तोंड देता येतं. आणि जे आपल्यामधलं स्किल असतं त्या स्किलवर तुमचा आत्मविश्वास पाहिजे. स्किल म्हणजे काय आहे मित्रांनो, जो तुमचा आत्मविश्वास, तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी असेल ना त्या स्ट्रॅटेजीवर तुमचा परफेक्ट आत्मविश्वास असेल ना इथून मार्केट वर जाऊ शकते, 100% जाणार आणि एंट्री घेतली मी प्रॉफिटमध्ये येणारच. हा ते तुमच्यामधलं स्किल डेव्हलपमेंट झालं ना मग मार्केटमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकतात. फक्त आणि फक्त प्राइस ॲक्शनवर तुम्ही काम करत असाल तर खूप आपण प्राइस ॲक्शन त्याला खूप अभ्यास लागतो. पण ज्यावेळेस प्राइस ॲक्शनवर काम करत असताना प्रत्येक ठिकाणी 4 पॅटर्न काम करेल असं काही नसतं. पण तिच्या सोबतीला आपण एखादा गाडा दिला, त्या सोबतीला एखादी साथ दिली आपण मूळ ॲव्हरेजची किंवा एखादी टॉक स्ट्रीट RS तर आणि आपल्याला थोडा ग्रोथ भेटू शकतो. कारण की आणि पुन्हा आपला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. बाबा इथून मार्केट रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे आणि इथून आपण ऑर्डर टाकली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं. आपलं मानलेलं टार्गेट हिट होऊ शकतं. यस ओर नो? मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुमच्या लक्षामध्ये, आपल्याला परफेक्ट आत्मविश्वास वाढवायचा असेल ना
तर मार्केटच्या बारीक बारीक थेऱ्या जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आत्मविश्वास वाढवू शकत नाही. काय म्हणतो मी? चांगल्या पद्धतीने आत्मविश्वास वाढवू शकत नाहीत आणि चांगल्या पद्धतीने आपण ग्रोथ करू शकत नाहीत. त्याच्यासाठी मार्केटमध्ये मूव्हिंग ॲव्हरेज काय असते, ट्रेंड लाईन काय असते, स्टॉक एक्सचेंज काय असते, लेवल काय असते, या सर्व गोष्टीचा अभ्यास ॲनालिसिस असणं खूप गरजेचं आहे. पहा मित्रांनो, इथे एक इन्व्हेस्टिंग पॅटर्न बनवला. यस, इथं बेरिश मॉर्निंग स्टार बनवला, वीक तुटला, मार्केट सेलला आलं, पण आपण ही सेलची एंट्री घेत नाहीत. हिच्या पाठीमागं रिजन खूप मोठा आहे. आम्ही एंट्री इथून पुढं हा झोन तुटल्यानंतर आम्ही एंट्री घेतो. हे तुम्ही एसएल का, हे तुटल्यानंतर आम्ही सेल साईडला एंट्री पंचेक करण्याचे निर्णय घेत असतो. इथून खाली आम्ही हे झोनमध्ये एंट्री घेत नाही, आम्ही मार्केट खाली येऊन देतो आणि इथून मार्केट बाय साईडला आम्ही बसतो. यस, आम्ही मार्केट बाय साईडला बसतो. हा सेल साईडला आम्ही एंट्री पंच करत नाही, कारण आम्हाला कन्फर्म होत नाही मार्केट सेल साईडला जाऊ शकत नाही. पण आम्हाला इथून गॅरंटी येते मार्केट आता इथून बुलिश साईडला गेलं, 50% रिट्रेसमेंट आलं, आता इथून 50% मार्केट वर जाणार, कारण इथून डबल सपोर्ट धरणार. मार्केट यायचं असेल तर पुन्हा रिट्रेसमेंटला मार्केट येऊ शकतं. आम्ही पहिले टार्गेट लावतो आणि नंतर यावेळेस आम्हाला इथून पुढे एंट्री पंच करायची असेल कुठून इथून पुढं, तर आम्ही हा वीक तुटून देतो, हा वीकच्या वर एक कॅन्डल तयार होऊन देतो आणि नंतर आम्ही डिसिजन होतं इथून मार्केट बाय साईडला जातो. पुन्हा इथे ह्याच्यावर आम्ही 200 पॉईंटचं टार्गेट किंवा 300 पॉईंटचं टार्गेट हिट करत असतो. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी शिकून पुढे जातो लगेच. नाही एका दिवस आम्ही आमचा टिपी पुढे घेतो आणि मार्केटला वर जाऊन देतो. ह्या पण गोष्टी आम्ही मार्केटमध्ये करत राहतो. ॲक्च्युअली मार्केटमध्ये आम्ही करत राहतो. न्यूजची टाईम असेल मार्केट न्यूजमध्ये आम्ही ट्रेड पंच करतो, पण एका दिवस चांगल्या पद्धतीने न्यूज असेल तर त्या दिवशी आम्ही व्हिजिंग करतो आणि व्हिजिंगमध्ये दोन्ही साईडला टॉप लॉस लावतो आणि एका साईडचं आम्ही टार्गेट पंच करून आम्ही आमच्या पदरामध्ये परफेक्टपणे आम्ही घेतो. येस, आता आपल्या वेट आणि वॉच करायचं आहे. आता मार्केट इथं रायझिंग म्हणून झोन बनवला. मार्केटचा मूड बाय साईड का सेल साईड हे कोणाला समजून देणे. मित्रांनो, मार्केटतून बाय साईडला जाणार, आपण बाय साईडला ऑर्डर पंच केली होती. यस मित्रांनो, कन्फर्म मध्ये इथं पण इंग्लिशिंग पॅटर्न दाखवला होता. खूप मार्केटने रायझिंग करतासारखं मार्केट. आज मार्केटचा मोमेंटम थोडी कमी आहे. आज सोमवार दिवस आहे, 1 वाजता चांगल्या पद्धतीने मोमेंटम असते, परंतु पाहू आपण वेट आणि वॉच करायचं आहे आपल्याला. वेट आणि वॉच आपल्याला टार्गेट एक तर एशियल जाऊन द्यायचा, एक तर आपल्याला टॉप प्राइस घ्यायचा. ह्या दोन गोष्टीमध्ये कन्फर्म करणार आहोत आपण. एक तर एशियल जाऊन देणार, एक तर आपण टिफी हिट करणार आहोत, ते पण परफेक्ट म्हणे. यस, इथंही यस मित्रांनो, एशियल जाण्याची शक्यता आहे. आपला एशियल केला तरी तुमचा हा हेड तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आहे, कारण की आपण एशियल हिट लावला असता, मगा आपला एशियल हिट झाला असता. परंतु मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण टिकतो त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फर्ममध्ये नियोजन लावतोय, त्यावेळेस एशियल कन्फर्म कुठं द्यायचं हे समजलं नाही का, त्यावेळेस मग लवकर आपला एशियल हिट होतो आणि मार्केटमधून आपण पळ काढतो. मग ह्याच्यासाठी एंट्री पंच करत असताना, एंट्री या सर्व गोष्टीचं नियोजन करत असताना आपल्या बारीक बारीक गोष्टी येणं आवश्यक आहे, कारण की आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं आहे. मार्केटमधून आपल्याला पळ काढायचं नाही, मार्केटमध्ये टिकायचं आणि मार्केटमध्ये टिकून आपल्याला पैशाची अर्निंग करायची आहे. आणि किती टक्के अर्निंग करायची? दिवसाला 5% अर्निंग करायची. यस वर यस. मग आपल्या 5% अर्निंग करता आले पाहिजे आणि 5% अर्निंग करून
दिवसाला ज्यावेळेस तुमच्याकडे 10,000चा अकाउंट असेल ना, त्यावेळेस दिवसाला 500 रुपये रोज कमवायचा प्रयत्न करा, म्हणजे महिन्यामध्ये डबल होईल. तुम्ही 10%, 20%, 30% तुम्ही मनामध्ये ॲक्च्युअली ठरवितात, मला दिवसामध्ये 20% काढायचे, 30% काढायचं, पण शक्य होत नाही. मार्केट तुम्हाला 20%, 30% देत नाही. ॲक्च्युली मार्केट तुम्हाला तेवढं देत नाही. मार्केट तुम्हाला 5 ते 10% देण्याचं काम करतं आणि मार्केट देतं. तुम्ही ते घ्या आणि समाधान माना. तुम्हाला लाईफ टाईम ट्रेडर बनायचं असेल तर दिवसाला 5 ते 10% तुम्ही प्रॉफिट काढू शकतात. ज्यावेळेस तुमचं 10% किंवा 5% प्रॉफिट कंप्लीट झालं तर दुसऱ्या दिवशी ट्रेड घ्यायचा प्रयत्न करा. त्या दिवशी ट्रेड घेऊ नका, कारण की दिवसामध्ये तुम्ही 3 ट्रेड चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकतात किंवा 2 ट्रेड चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकतात. आम्ही दिवसामध्ये 3 ते 2 ट्रेड घेतो. आम्ही दिवसभर ट्रेड समोर बसतो आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला मोमेंटम दिसते तर नाही, आणि दिसल्यानंतर आम्ही विचार करतो, 1 ते 1.5 मिनिटं विचार करतो. मोमेंटम भेटल्यापासून मार्केट इथून रिव्हर्सल जाऊ शकतं का फिरू शकतं. आम्ही याच्यासाठी 4 गोष्टी पॉझिटिव्ह पाहतो आणि 4 गोष्टी पॉझिटिव्ह पाहून आम्ही एंट्री पंच करतो. कारण की ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये उतरतो त्यावेळेस आम्ही एंट्री परफेक्ट घेण्याचा प्रयत्न करतो आणि परफेक्ट एंट्री घेतो आणि आम्ही एसीएल परफेक्टपणे देतो. म्हणजे नेमकं द्यायचा कुठे एसीएल हे पाहून आम्ही एसीएल देतो. बरेचसे मुलं काय करतात, एसीएल कुठे देतात, जवळ देतात, पण आम्ही एसीएल थोडा खाली देतो, कारण की तिथून आमचा एसीएल हिट होऊ नये. येस और नो? येस. मग आता पहा मित्रांनो, मी एसीएल कुठं लावला होता पहिला, माझ्याकडून एसीएल चुकीने कुठं लावला होता मला दाखवतो. एसीएल मला चुकून ह्या ठिकाणी माझा एसीएल लावला गेला होता, कोणत्या या ठिकाणी. या ठिकाणी एसीएल माझा हिट झाला असता, माझा पैसा आता ह्याच्यामध्ये गेला असता. येस. पण मी एसीएल कुठं लावला, ह्या कॅनलच्या खालच्या वीक साईडला लावला. येस. मग आता इथून मार्केटने आणि एसीएल खाल्ला नाही तर मार्केट काय करतं, एका रेंजमध्ये खेळतं, एका झोनमध्ये. आता हे मार्केट एका झोनमध्ये खेळत असताना मार्केट आता कोणत्या दिशेला फिरू शकतं हे कन्फर्म होत नाही. आता मार्केटने काय केलं, हा एक चांगल्या पद्धतीने झोन तयार केला आणि इथे एक चांगल्या पद्धतीने झोन तयार केला. आता तुम्हाला मित्रांनो काय करायचं, असल्या झोनमध्ये एका खालून सपोर्ट लावायचा, वरून एक सपोर्ट लावायचा, एक रेजिस्टन्स लावायचा, एक सपोर्ट लावायचा. मग सपोर्ट तुटला तर सेल साईडला बसायचं, रेजिस्टन्स तुटला तर बाय साईडला बसायचं, बिंदास्त बसायचं. आणि तिथून पुढे तुम्हाला वाटतं मला 50 पॉईंटचं मोमेंटम पकडायची, तेवढी मोमेंटम पकडल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. मग तिथून मार्केट 100% तुम्हाला सक्सेसफुल केल्याशिवाय राहत नाही. हे चॅलेंज आहे माझं. तुम्ही पहा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा, सर तुम्ही जे ह्या गोष्टी बारीक गोष्टी आम्हाला तुम्ही सांगितल्या आहे समजून, त्या परफेक्ट आहेत किंवा नाहीत. नसले तरी सांगा आम्हाला कमेंटमध्ये, सर तुम्ही चुकीचे सांगतात त्याच्यामुळे आमचा लॉस झाला. सर तुम्ही परफेक्ट सांगतात आमचा परफेक्टपणे फायदा होतोय, हे पण आम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला मित्रांनो. यस मित्रांनो, आता 100% आपला टार्गेट हिट होणार आहे, कारण की आपण परफेक्ट एंट्री पंच केली होती आणि परफेक्टपणे आता इथे एक मस्त पॅटर्न बनवला, इन्व्हर्टिंग पॅटर्न, सॉरी मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवला आणि या मॉर्निंग स्टार पॅटर्नचा पूर्ण वीक तुटला आणि सपोर्टचाही वीक तुटला गेला आहे. आपला एसीएल खाल्ला नाही आपण, कारण की आपण एसीएल परफेक्टपणे एसीएल गेला होता आणि परफेक्ट एंट्री पंच केली होती. मार्केटने त्याची थिअरी वापरली, परंतु आपला एसीएल हिट केला नाही आणि काही क्षणामध्ये आता आपलं टार्गेट हिट होणार आहे आणि मार्केटमध्ये आपला गच्चा होणार आहे. आपण कशानुसार एंट्री पंच केली होती एवढं सांगतो. हा, इथे स्पिलिंग टॉप बनवला होता, बुलिश स्पिलिंग टॉपचे कारण सांगतो. स्पिलिंग टॉप म्हणजे सेम बॉडी आणि सेम बॉडीचा वीक तुटल्यानंतर आपण बाय साईडला एंट्री पंच केली होती आणि तिच्या सोबतीला काय केलं आपण एक छोटीशी ट्रेन लाईन पंच केली होती. काय केली ती ट्रेन लाईन पंच केली होती आणि ट्रेन लाईन तुटल्यानंतर आपण
बाय साईडला ऑर्डर पंच केली होती. एशियल कुठे दिला आपण, एशियल ह्याच्या खालीला एशियल इथं दिला. आणि टीपी कुठे घेतला आपण, टीपी लोक बरेचशी मुलं काय करतात मित्रांनो, टीपी हा घेतात. पण हा टीपी न घेता आपण तिथून मार्केट खाली आलं, पहिल्या कॅनलच्या खाल्ल्या बॉडीच्या ठिकाणी आपण काय करतो, टीपी हिट करत असतो. कारण की मार्केट वर जाऊ शकतं का नाही हे आपल्याला माहीत नसतं, कारण की मार्केटला कुणी समजू शकलो नाही. पण मार्केटच्या थेऱ्या बरेचसे लोक समजून घेऊन तेवढ्याच थेऱ्यामध्ये लोक पैसा कमवतात. पण आपणही त्या थेऱ्यामध्ये पैसा कमवता आला पाहिजे आपल्याला. यस, मग ऍक्च्युली आपण आता त्या ठिकाणी आपण काय केलं, टीपी लावलेलं आहे आणि त्याच्या खाली आपण कन्फर्म मध्ये एशियल लावलेलं आहे. आणि काही क्षणामध्ये आता आपलं टार्गेट हिट होणार आहे. कारण की हे टार्गेट हिट होण्यासाठी आपला बरेचसे वेळ गेला आपला. पण ह्या व्हिडिओमध्ये खूप काही तुम्हाला शिकण्यासाठी भेटणार आहे. कारण की मार्केट यावेळी झोनमध्ये असताना माणूस ऑप्शनमध्ये डिके टाईम होतो याच्यामध्ये. यस, मग ऑप्शनमध्ये डिके टाईम होत असताना अशा डिके टाईममध्ये तुम्हाला पैसा अर्निंग करायचा ना, अशा डिके टाईममध्ये काय करायचं, एक सपोर्ट एक रेजिस्ट्रेशन लावायचा. रेजिस्ट्रेशन तुटला तर बाय साईडला चांगल्या पद्धतीने मोमेंटम कॅप्चर करायची आणि शेअर साईडला मोमेंटम तुटली तर चांगल्या पद्धतीने, सपोर्ट तुटला तर चांगल्या पद्धतीने सेल साईडला पैसा कमवायचा. कारण की तिथून मोमेंटम चांगल्या पद्धतीने येण्याची शक्यता असते आणि तिथून चांगल्या पद्धतीने मोमेंटम येते. मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये अभ्यास करा, रिव्हिजन करा. मार्केट काही असं खूप अवघड नाही आणि खूप काही सोपं नाही. सोपं असतं तर प्रत्येक घरामधल्या व्यक्तीने शेअर मार्केट केलं असतं. कारण आपल्या ज्यावेळेस मार्केटमध्ये उतरायचं ना, त्यावेळेस परफेक्टपणे अभ्यास करावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही डॉक्टर होतात ना, डॉक्टर होण्यासाठी एक आसपास MBBS व्हायचं म्हटलं तर 1 करोड रुपये लागतात आसपास, किंवा 50-60 लाख रुपये लागतात, तेव्हा MBBS ची डिग्री भेटते. मग तुम्ही कसं अपेक्षा करू शकता मी 10,000 टाकून 1 करोड रुपये कमवू शकतो? शक्य नाही मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला जे MBBS वाले अभ्यास करतात ना, त्याप्रमाणे तुम्ही 6 महिने शेअर मार्केटमध्ये खूप प्रमाणे अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला तर मार्केट तुम्हाला चांगल्या पद्धतीने पैसा देऊ शकतो. तुम्ही न अभ्यास करता मार्केटमध्ये उतरलात तर मार्केट तुम्हाला पैसा देऊ शकत नाही. यस, पहा मित्रांनो, काही क्षणामध्ये काही वेळामध्ये आपलं टार्गेट हिट होत आहे. कारण की आपण परफेक्टपणे एंट्री पंच केली होती आणि परफेक्टपणे टार्गेट एसएल टीपी ह्या सर्व गोष्टी आपण मार्केट समोर दिल्या आहेत. यस और नो? यस मित्रांनो, डबल सांगतो, एंट्री कुठं पंच केली होती आपण, कशानुसार, कारण की तुम्हाला पण ह्या थेऱ्या आल्या पाहिजे. कारण की आमचं देह आहे हजारो मुलं घडवायचे, लाखो भावापर्यंत पोहोचायचे आणि करोड बंधू आणि भगिनीपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. कारण की आमचं व्हिजन मिशन करोडो लोकांपर्यंत आम्हाला जायचं, आम्ही जाणारच, ह्याची काही शंका नाही. कारण की आमचं एकच ध्येय आहे, प्रत्येक जणाला परफेक्टपणे एंट्री घेता आली पाहिजे आणि मार्केटमधून पैसा कमवता आला पाहिजे. कारण की आम्ही समोर दाखवतो, आम्ही मार्केटची अनालिसिस दाखवत नाही तर आम्ही लाईव्ह दाखवतो. यस, काय म्हणतो, आम्ही लाईव्ह दाखवतो आणि लाईव्ह दाखवून तुम्हाला परफेक्ट गोष्टी सांगण्याचं आम्ही काम करतो. यस मित्रांनो, आपला टार्गेट हिट झाला आणि मार्केटमध्ये आपला गच्चा झालेला आहे. आणि पहा मित्रांनो, आपलं एशियल कुठे दिला होता आपण हे पण तुम्हाला दाखवलं, टीपी कुठे दिला हे पण दाखवलं आणि सर्व गोष्टी तुम्हाला दाखवल्या. मित्रांनो पहा, 300 पॉईंटचं टार्गेट इथून हिट केलेलं आहे आपण, तर 250 पॉईंटचं टार्गेट लावलं होतं, तर इथून पुढे 300 पॉईंटचं टार्गेट हिने हिट केलेलं आहे मार्केटने. आणि असंच मार्केटमध्ये तुम्हाला परफेक्टपणे टिकायचं असेल, परफेक्टपणे चांगल्या पद्धतीने मोमेंटम गाठायचं असेल तर या चॅनलला आता सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला काय सांगतो मी, ऑप्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रेड पंच करतात, ज्यावेळेस असा एखादा झोन बनवला, या झोनमध्ये आपण बाय किंवा सेल करायचं नाही. या झोनमध्ये मार्केटला एक रेजिस्टन्स लावायचा, एक सपोर्ट लावायचा. येस, ज्या ठिकाणी सपोर्ट तुटेल त्या ठिकाणी सेल साईडला बसायचं आणि रेजिस्टन्स तुटेल त्या साईडला बाय साईडला बसायचं.
पहा मित्रांनो, या ठिकाणी तुमचा ज्यावेळेस आपलं बरोबर ऑप्शनमध्ये काय म्हणतो, ऑप्शनमध्ये हिरो तो झिरो याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने इथं पैसा आपला चांगल्या पद्धतीने अर्निंग होऊ शकतो. यस ओर नो? यस. मग ह्या छोट्या छोट्या थेऱ्या लाईव्ह शेअर मार्केट मराठी चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. कारण मार्केटमध्ये आपल्याला टिकायचं ना तुम्हाला, तर कॅनॅटिकचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. रायझिंग काय आहे, ट्रेंड लाईन काय आहे, मॅगडी काय आहे, त्यासोबत RS कशा पद्धतीने काम करते, टॉक हिस्ट्री कशा पद्धतीने काम करते, एंट्री कशा पद्धतीने घ्यायची, या सर्व गोष्टी हे लाईव्ह शेअर मार्केट मराठी तुम्हाला दाखवत आहेच, ह्याच्यात काही शंका नाही. चला मित्रांनो, आपला टार्गेट हिट झालेलं आहे. जे आपण अनालिसिसली या सर्व गोष्टी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत आणि आपला मार्केटमध्ये गच्चा झाला आहे. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा नक्की भावांनो. कारण की असेच प्रॉफिटमध्ये येणारे व्हिडिओ, अपडेटचे व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला इथं थांबतो. धन्यवाद. व्हेरी 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 मच.